आपण पाहतो की करमाळ्यामध्ये जे आहे ते अतिवृष्टी असेल तसेच सीना नदीला पूर आल्यानंतर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यामध्ये घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। यानंतर जे आहे ते करमाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो मदतीचा ओघ सुरू आहे। सध्या आपण पाहू शकतो की युवासेना असेल शिवसेना असेल यांच्या माध्यमातून जे आहे त्या नागरिकांसाठी मदतीचा हात म्हणून देत आहेत। आपण आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीनं हा मदतीचं काय स्वरूपात मदत आहे? सीना नदीला महापूर आल्यानंतर आपल्या करमाळा तालुक्यातील 13 गावं पाण्याने उद्ध्वस्त झाली। सगळ्यात महत्त्वाचं मी खास अभिनंदन करणार या ठिकाणी असलेले आपल्या करमाळ्याचे तहसीलदार शिल्पताई ठोकळे यांचं, कारण एवढा महापूर आलेला असताना 1000 ते 1200 घरात पाणी गेलं, एकही जीवितहानी झाली नाही। याचं खरं श्रेय आदरणीय शिल्पताई ठोकळे यांना जातं, कारण त्यांनी कठोर भूमिका घेतली। लोक घरं सोडायला तयार नव्हती, वेळप्रसंगी त्यांनी काठ्या दंडुक्या साम दाम दंडभेद वापरून त्या लोकांना घरातून बाहेर काढलं। त्यामुळे करमाळा तालुक्यातील एकही जीवितहानी झाली नाही, ही आनंदाची आणि सुखद घटना आहे। पूरग्रस्तामुळे पूर्ण करमाळा तालुक्यातली 13 गावं उद्ध्वस्त झाली असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आपल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिले की पाहिजे ती मदत त्या पूरग्रस्तांना तातडीने द्यायची। पहिल्या दिवसापासून या ठिकाणी शिवसेना मदतीत सहभागी आहे। ज्या दिवशी पूरग्रस्तांना पहिल्या दिवशी तिथून बाहेर काढून एका कॅम्पमध्ये ठेवून तिथनं जेवणाची सोय करण्यापासून तर आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीनं 3000 किटचं वाटप या करमाळा तालुक्यात केलेलं आहे। आणि या सगळ्या किटचं वाटप करत असताना आम्ही महसूल प्रशासनाकडं शिल्पताई ठोकळे यांच्याकडनं जे खरेच नुकसान झालेले अशा लोकांची यादी घेतली आणि ती दिली। आणि हे देत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी माल पाठवत असताना मदत पाठवत असताना आमच्या आज शायना NC शायना म्हणून आमच्या महिला नेते आहेत, त्या राज्याच्या आमच्या प्रवक्त्या आहेत, देश पातळीवर आपलं शिवसेनेची भूमिका मांडतात। त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यासाठी 2 ट्रक म्हणजे 20 टन माल या ठिकाणी पाठवले। त्यात साडी आहे, ब्लँकेट आहे, चादर आहेत, लहान मुलांचे कपडे आहेत, ते पाठवलेले आहेत। त्यावेळेस करुणा सेवा संस्था म्हणून मुंबईला आहे ठाण्याची, त्या ठिकाणी मंगेश चिवटे यांनी विनंती केल्यानंतर जवळपास त्यांनी लाखो रुपयांचं सामान, त्यात स्पायकरसारखी पॅन्ट की ज्या पॅन्टीची ब्रँडेड किंमत 3 ते 4000 रुपये, अशा ब्रँडेड पॅन्टी, शर्ट, भांडे कुंडे, ब्लँकेट, जॅकेट, गरा असेल, चहा पावडरपासून ते साखरेपर्यंत सर्व आयटम असले 30-30 किलोचे पीठ पाठवले। या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे नेते बाजीराव चव्हाण उर्फ सिंगम यांनी सुद्धा 26 वस्तू असलेलं जवळपास 300 ते 400 किट या करमाळा तालुक्याला दिले। आणि नगरचे आमचे शिवसेनेचे युवासेना प्रमुख आहेत, त्यांनी आढाव पाटील म्हणून शिवसेनेचे युवासेनेचे नगरचे, त्यांना सुद्धा ज्यावेळेस कल्पना कळाली त्यावेळेस त्यांनी 500 किट या करमाळ्याला पाठवून दिले। याशिवाय हे मदत करत असताना लोकांनी राजकारण, गट तट, पक्ष, जात गट न बघता दक्षिण मध्य मुंबईमधील आदरणीय शरदचंद्र पवार गटाचे जे सरचिटणीस आहेत गाडे म्हणून, त्या गाडे साहेबांनी 300 किट या ठिकाणी पाठवून दिले। आणि या माध्यमातून 13 गावात किमान 3-3 वेळा मदत आम्ही शिवसेनेच्या वतीनं तिथं पोहोचायचं काम केलं। आम्ही फक्त वाढपे आहोत। जी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत पाठवली ती प्रामाणिकपणे योग्य व्यक्तीच्या दारात गेली पाहिजे, ही भूमिका घेऊन शिवसेना, युवासेना असेल, महिला आघाडीचं आम्ही सगळे काम करत आहोत। आणि हे काम करत असताना प्रशासनाच्या वतीनं शिल्पताई ठोकळे यांनी प्रचंड असं सहकार्य आम्हाला केलं, योग्य ते याद्या देणं, कारण वाटप करणं ही सुद्धा साधी गोष्ट नाही। आवटीमध्ये आम्हाला एक वाईट कटू अनुभव आला की वाटायला गेल्यानंतर वाटणाऱ्यावरच जो महिलांत गोंधळ झाला त्याची झळ वाटणाऱ्यांना बसली, अशा प्रकारची सुद्धा घडली। पण यावेळी रणजित माने PI असतील, तहसीलदार मॅडम असतील, आम्ही जागोजागी आता पंचनामे करण्यासुद्धा शिवसेनेने महत्त्वाची भूमिका घेतली। शासनाच्या स्तरावर पंचनामे करेलच, पण आमची शिवसेनेची यंत्रणासुद्धा घरोघरी जाऊन कुणाची बोट बुडाली असेल, कुणाची TV गेला असेल, फ्रीज गेला असेल, पैसे वाहून गेले असतील, जमिनीची माती वाहून गेली, त्यांना मार्गदर्शन करणं, अशा प्रकारचं काम शिवसेना करत आहे। आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते तन मन धनाने कार्य करत आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी आमचे काम करणारे शिवसेनेचे आमदार, माजी आमदार सन्मान्य जयवंतराव जगताप यांनी सुद्धा या ठिकाणी मोठ्या पद्धतीने सहभाग घेऊन सगळ्याला मदत देण्यासाठी प्रयत्न केला। आदरणीय शिंदे साहेबांना त्यांनी प्रयत्न केला। उदय सामंत साहेब उद्योगमंत्री त्यांनी या ठिकाणी चौकशी केली, शिरसाट साहेबांनी चौकशी केली। आदरणीय प्रसिद्ध अभिनेते सयाजीराजे शिंदे यांना आम्ही व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं, तर त्यांनी त्या ज्यांचं पाण्यात गेलेत बुटी, ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून 7 जणांनी 150 लोकांना वाचवलं, त्या
त्या तरुणांचा सुद्धा आदरणीय मॅडमनी सत्कार केला, पण सयाजीराजे शिंदेपर्यंत शिवसेनेने ही त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांनासुद्धा मोठी मदत करून त्यांना पिक्चरमध्ये कामाला घेऊ अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी सयाजीराजे शिंदेंनी दिलेलं आहे. शंभूराजे जगताप असलेले या ठिकाणी सुद्धा प्रत्येक ठिकाणी वाटपाला आमच्याबरोबर येतात, पूरग्रस्तांना धीर देतात. आणि मला आशा आहे की सगळे प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सर्वजण मिळून पूरग्रस्तांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहेत. आणि करमाळा तालुक्यातला प्रत्येक जो पूरग्रस्त शेतकरी आहे या अडचणीवर मात करून पुन्हा एकदा सक्षमपणे ताटमानेने जगेल. आणि त्याला ताटमानेने जगण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीची मदत 10,000 रुपये दिलेली आहेत. 8,500 रुपये जिरायतीसाठी, बागायतीसाठी 18,500 रुपये दिलेले आहेत. आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी ज्यांच्या रानातली माती वाहून गेलेली त्यांना पूर्ण जमिनीत माती भरून देण्याचं ठराव करून घेतलेला आहे. शिवाय ज्याची जमीनच राहिली नाही त्याला पर्यायी शासनाची जमीन देण्याची सुद्धा भूमिका आदरणीय कुमार आशीर्वाद यांनी ठेवली. आमचं भाग्य आहे की एवढ्या सगळ्या अडचणीला मात करताना कुमार आशीर्वादसारखे असतील, आदरणीय ठोकडे मॅडमसारखे असतील, ज्यांना संवेदना आहे, लोकांना मदत करण्याची भावना आहे, असे अधिकारी सोलापूर जिल्ह्याला मिळाल्यामुळं या ठिकाणी या अडचणीवर मात करण्याची या करमाळा तालुक्याला ताकद मिळाली. आपण या ठिकाणी पाहतोय की हा पूरग्रस्तांना मिळालेला मदतीचा हात ते देखील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाची महत्त्वाची भूमिका होती. यामध्ये करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकणे मॅडम यांनी देखील ही जी प्रक्रिया आहे ते अतिशय याप्रमाणे हाताळलेली आहे. मॅडम आपल्याबरोबर, मॅडम काय सांगाल? आपण पाहतो की अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ आला होता, परंतु पूरग्रस्तांपर्यंत ती मदत पोहोचवण्यासाठी प्रक्रिया महत्त्वाची होती. कशा पद्धतीने आपण ही हाताळली गेली? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शासन स्तरावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, पुन्हा वेगवेगळ्या वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ असतील, रोहित पवार असतील, ह्या वेगवेगळ्या राजकीय लोकांकडून मदती आल्या. त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संस्थांकडून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदती आल्या. आणि ज्यांना जे ह्या गावचे लोक आहेत आणि स्थानांतर त्यांचं झालेलं आहे, ते स्थलांतरित झालेले आहेत पुण्यामध्ये वगैरे, मुंबईमध्ये, अशा लोकांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. ही मदत त्यांनी दिली आणि ती विश्वासाने मदत दिलेली होती, तर ती प्रामाणिकपणे आम्ही पोहोचवण्याचं, म्हणजे जे खरे बाधित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणं ही जबाबदारी खूप मोठी होती. त्यांनी विश्वास टाकलेला होता, त्यामुळे त्या जबाबदारीनं आम्ही ते सगळे किट पोचवायचा प्रयत्न करत आहोत. अजूनही ओघ येतोच आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे जसे 3 वेळा ह्यांचे झाले तसे सगळ्यांची मदत मिळून 13 वेळा मदती गेलेल्या आहेत काही ठिकाणी जिथं खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली. ही मदत आहेच आहे, परंतु त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आता स्वतःची शेती आणि जमिनीचे खरवडून गेलेले ते पंचनामे होत आहेत. पण इतर संस्थांना माझी अशी विनंती राहील, आवाहन राहील की शेतकऱ्यांसाठी आता आम्हाला मदत करावी, म्हणजे शेतीमध्ये बियाणं द्यावी, खतं द्यावीत, माती भरून द्यावी आणि अशी गावं दत्तक घ्यावीत, ही विनंती राहील. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभूराजे देखील यावेळी आहेत ते या पूरग्रस्त भागामध्ये फिरत होते. कशा पद्धतीने आपल्या वतीने देखील मदत करण्यात आली? पूरग्रस्त भागामध्ये सर्वप्रथम आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. ह्याच्यात मोठा प्रॉब्लेम जसं की आदरणीय तहसीलदार मॅडम असतील, आमचे महेशदादा असतील, यांनी सांगितलं की मदत करणारे मदत करतातच, पण घेणाऱ्याने सुद्धा त्या मदतीच्याच हिशोबाने घेतलं पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना जनजागृती केली. अनेक वेळेस असं होतं की मदत करणारे लोक तिथं पोचतात, पण लोकांमध्ये होणारे जे गोंधळ आहेत त्या गोंधळामुळे ते मदत चांगल्या रीतीने पोचू शकत नाही. तर आम्ही त्याच्यासुद्धा मदत केली. परत काही लोक पूरग्रस्तामध्ये अडकले होते, तर त्याच्यात आम्ही आमचे जे करमाळा तालुक्यातले युवक आहेत, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने एकत्रित येऊन त्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये सर्वजणांनी या करमाळा तालुक्यातले जे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत यांनी चांगल्या पद्धतीने एकजुटीने मिळून कामं केले. आणि अशा प्रसंगामध्ये हा करमाळा तालुका पुन्हा एकदा उभा राहिला. ह्याला मोठी हात अधिकारी वर्गाचा पण आहे, सगळ्या राजकीय लोकांचा पण आहे आणि प्रतिष्ठित लोकांचा पण आहे. आपण आता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आत्ताच मॅडमने देखील आवाहन केलं होतं की शेतकऱ्यांसाठी बियाण्यासाठी मदत करावी. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून असा काय निर्णय काय घेणार आहे का? आदरणीय जयवंतराव जगताप साहेबांनी यांच्यापाशी हा प्रस्ताव गेलेला आहे. लवकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या थ्रूसुद्धा शेतकऱ्यांना एक रिलीफ देणारा आम्ही काम करणार आहे. नक्कीच त्याच्यामध्ये भविष्य काळामध्ये आम्ही तुम्हाला अपडेट देऊ.
नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी जे आहे ते पूरग्रस्तांसाठी जे गृहोपव्यवस्था असेल त्यांची मदत होत असताना आज तहसीलदार शिल्पा टोपणे मॅडम यांनी शेतकऱ्यांसाठी बी बियाणे मिळावं तसेच खतांची देखील मदत व्हावी असे आव्हान यावेळी केले असता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांनी याबाबत देखील प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या वरिष्ठ जे नेते आहेत त्यांच्याकडे मांडला असून लवकरच यावरती देखील आम्ही निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया दिली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.